चला बस एवढी बस झाली ना. हा तर आई बोललेली आहे एवढी भाजी बस झाली, नाही तर सगळी काढून टाकशील. तर आता आपण स्टॉप करूया. कचरो होय धुची आहे ना ती. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी ती जी समोर भाजी घातलेली आहे ना ती जराशी मोठी झाली या. मग त्याची आई बोलली की पातळ भाजी करूया. तर मी आता ती भाजी काढूक जातोय. तर बघूया कितकी मोठी झाली असं. तर ही बघा ही असं आपली मुळ्याची भाजी. आपण मुळ्याची भाजी पण कधीतरी काढू घेऊयाच. आता बघा तुमका गेल्या व्हिडिओमध्ये दाखवले तेव्हा छोटी होती, आता बघा कितकी मोठी झालेली असा रुसतं. तर त्याच्यामुळे आपण साईडनेच जाऊया. तर ही बघा अशी आहे लाल भाजी दिलेली आहे. तर आता मी ही काढतलंय. आई जास्त मोठी होई की जराशी काढली आहे. तर मग बोलली जराशी तू काढ. पातळ भाजी आवडते की नाही तुमका मला कमेंट्स मध्ये सांगा. चवळी काय असत? चवळी चवळी काय म्हणत होतं? चवळे गावले तर काय म्हणत होतं? अगं तूच काय ते म्हणत होतं ना. हा चवळे नंतर बघू. तरी बघा मी अशी भाजी काढून घेतली. याची आपण पातळ भाजी करतो. डेगेक लावली होती माहिती आहे माका. तरी बघा मी अशी इतकी काढून घेतलंय. अजून आपल्या काढूची हा पण बऱ्यापैकी भाजी काढून घेतलेली आहे. आई एवढी बस झाली ही बघ. अजून थोडी काढू ना. अजून ना माझ्या आईने अर्धी काढून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे ती बोलली जास्त काढू नको जराशीच काढ. तर मी म्हटलं चला पुढची मी काढते भाजी. त्याचं आपण आता पातळ भाजी करतोय. मजा येते म्हणजे एक असं आनंद भेटतो भाजी काढत वगैरे. ही आपल्या धुवून घ्यायची आहे कारण खालच्या मुळांका माती आहे. काळू कशा काढता असं म्हणतात की म्हणजे आमच्या कोकणात की कावळो ओरडले की कोणतरी पाहुणे येत असतात. म्हणजे एक अशी प्रथा की कावळो ओरडलो की कोणतरी येता पाहुणं असा. ऊन पण कडकडीत लागतात. हा चला बस एवढी बस झाली ना. हा तर आई बोललेली आहे एवढी भाजी बस झाली, नाही तर सगळी काढून टाकशील. तर आता आपण स्टॉप करूया. कचरो होय धुची आहे ना ती. होय तर आई बोलली की कचरो वगैरे बघ म्हणजे आतमध्ये जर कचरो वगैरे असतात ना तर काढून टाक. आणि ही आता आपण धुवून घेतलो कारण हे बघा याच्या मुळांका माती आहे. त्याच्यामुळे आपण 4-5दा तरी अशी धूक होई म्हणजे माती जाईपर्यंत. बस जायचं. आता आम्ही पातळ भाजी करतो. पातळ भाजी मी तुमका दाखवेनच. आमच्या कोकणात पातळ भाजी करतात. तर ही बघा माझ्या हातात असा भाजी. व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि मग कमेंट्समध्ये सांगा हा पातळ भाजी तुमका आवडतं की नाही किंवा लाल भाजी.